सप्तशृंगी देवी भारतातील 51 शक्तिपीठांपैकी आणि आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या 7 डोंगरांच्या मध्यात वसलेले देवीचे स्वयंभू स्थान आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सप्तशृंगी गडावर आपण कसे येऊ शकतो, येथे असलेल्या रोपवेचे तिकीट आणि टायमिंग काय आहे, देवीच्या दर्शनानंतर आपण येथे कुठे कुठे फिरू शकतो, येथे जेवणाची आणि राहण्याची काय व्यवस्था आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मित्रांनो, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. श्री सप्तशृंगी गड नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. गडावर येण्यासाठी नाशिकच्या जुन्या CBS बस स्टँड वरून दर 1 तासाला बस मिळून जातात. आपण प्रायव्हेट वाहनाने देखील गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकतो. गडावर येताना 8 ते 10 किलोमीटरचा सुंदर घाट रस्ता लागतो. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. पावसाळ्यात तर हा घाट खूपच सुंदर दिसतो. मित्रांनो, मंदिरात आपण पायरी मार्ग किंवा रोपवे अशा 2 पर्यायाने जाऊ शकतो. येथे भाविकांसाठी फनिक्युलर रोपवेची व्यवस्था आहे. ही भारतातील पहिली फनिक्युलर रोपवे प्रणाली आहे, जी पायथ्यापासून थेट मंदिरात अवघ्या 3 मिनिटात पोहोचवते. या रोपवेचे तिकीट फक्त 120 रुपये आहे आणि लहान मुले तसेच वृद्ध लोकांसाठी 60 रुपयाचे तिकीट काढावे लागते. येथे मोठा मॉल असून या मॉलमध्ये आपल्याला पूजेच्या सामानांची आणि इतर दुकाने बघायला मिळतात. मित्रांनो, आपण पायरी मार्गाने जवळपास 500 पायऱ्या चढून मंदिरात जाऊ शकतो. पायरी मार्गाकडे जाताना आपल्याला अनेक दुकाने बघायला मिळतात. येथे आपण पूजेचे सामान तसेच इतर खरेदी करू शकतो. सप्तशृंगी ट्रस्टच्या या सुंदर कमानीपासून पायरी मार्ग सुरू होतो. येथे आपण श्री गणेशाचे दर्शन करून पायऱ्या चढायला सुरुवात करतो. या पायरी मार्गाने साधारण 15 ते 20 मिनिटात मंदिरात पोहोचू शकतो. देवीचे मंदिर हे 7 शिखरांनी वेढलेले आहे, म्हणून देवीला सप्तशृंगी असे म्हटले जाते. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखरे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून 4659 फूट उंचीवर आहे. मित्रांनो, आता आपण मंदिरात पोहोचलो आहोत. हे स्थान महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते, म्हणून हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीची 8 फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली आहे. देवीची मूर्ती पूर्णपणे सिंदुराचा लेप दिलेली आहे. देवीला 18 भुजा असून प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे बघायला मिळतात. असे सांगितले जाते की महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले होते. मित्रांनो, देवीचे दर्शन केल्यावर आपल्याला स्वतंत्र पायरी मार्गाने गड उतरता येतो. देवीच्या गाभाऱ्यातून पुढे आल्यावर आपल्याला छोटेसे कालभैरवाचे मंदिर बघायला मिळते. मित्रांनो, गडावरून सह्याद्रीचा खूपच सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. गडाच्या पूर्वेस खोल दरी असून दरीने विभागला गेलेला मार्कंडे पर्वत दिसतो. दर्शनानंतर सर्व भक्तांसाठी सप्तशृंगी ट्रस्ट मार्फत प्रसादालयाची सोय केलेली आहे. इथे साधी थाळी 20 रुपये आणि VIP थाळी 60 रुपयाला मिळून जाते. येथे नाश्त्याचा टायमिंग सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत असतो आणि जेवणाची वेळ ही सकाळी 11 ते 2:30 आणि संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत असते. मित्रांनो, प्रसादालयाच्या समोरच येथे आलेल्या भाविकांसाठी भक्त निवासाची उत्तम सोय बघायला मिळते. येथे साधारण 1000 रुपयापर्यंत रूम मिळून जाते. मित्रांनो, आता आपण आलोय शिवालय तलावावर, ज्याला शिवालय कुंड किंवा शिवालय तीर्थ असेही म्हणतात. या तलावाचे पाणी पवित्र मानले जाते, त्यामुळे देवीच्या दर्शनाला येणारे बरेचसे भक्त या पवित्र पाण्याने स्नान करूनच दर्शनाला जातात. शिवालय तलावाच्या मागच्या बाजूला खूप सुंदर व्ह्यू पॉइंट आहे. येथून आपल्याला मार्कंडे पर्वताचे सर्वात जवळून दर्शन होते. शिवालय तलावाच्या बाजूला आपल्याला प्राचीन मंदिर बघायला मिळते. हे मंदिर खूप सुंदर असून पूर्ण काळ्या दगडात बांधलेले आहे. मित्रांनो, तलावाच्या मागच्या बाजूला आपल्याला सतीचा कडा बघायला मिळतो. पुरातन कथेनुसार असे म्हटले जाते की देवी सतीचा उजवा हात गडावर पडला होता
म्हणून हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. चैत्र आणि अश्विन नवरात्रीला दरवर्षी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातून भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात. वर्षाला जवळपास 45 ते 50 लाख भाविक गडावर दाखल होत असतात. गड परिसरातील वातावरण हे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य असल्यामुळे कुणालाही या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत असून प्रभू रामचंद्रांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थानाला भेट दिल्याचे सांगितले जाते. या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर येऊन देवी आईच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते. तर मित्रांनो, हा होता आपला सप्तशृंगी गडाचा आध्यात्मिक अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय शिवराय.